जब रमा राघवची जोडी. कडक उरत जमत नाही म्हणजे आहे ना मी स्ट्रॉंग. बघ बाबा, या स्ट्रॉंग मुलीची तुला शिफ्टिंग मध्ये किती मदत झाली असती, पण आता काय, नशिबातच नाही. बरं रात्री चल, आता आपल्याला खूप उशीर होतो. तुमचीच कामं असतील, सगळी आवरावर असेल. तुमचा नी एक शेवटची गोष्ट, आता काय राघव, अरे आता कुठे चाललाय हा? मुलीला बाहेर घालवलंस तर या छोट्या मोठ्या गोष्टींचं काय घेऊन बसलीस? हाय हो बाबा, तुम्हाला कळत कसं नाही हो? अहो काकांना ती मुलगी त्यांच्या नजरेसमोर सुद्धा नको होती, मग तरी तिला तुळस लावायची परमिशन का दिली त्यांनी? काय नाही हो, सगळे एका माळेचे मणी आहेत, कोणावरच विश्वास ठेवायला नको. हे तू बोलतेस ते बरोबर आहे. गजाननराव वैदिक परिषदेला जाणार,
म्हणजे सगळं हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. आपण सावध राहायला हवं. हो बाबा, इतकी मेहनत करून सगळं जुळवून आणलेलं, आता हातातोंडाशी आलेला घास अजिबात घालवायचा नाहीये मला. पण बाबा, ती गजानन काका कुठेही जाता कामा नयेत, ते इथेच थांबले पाहिजेत. अगं त्याची सगळी व्यवस्था मी केली होती, पण तो कार्तिकेय तो मध्येच कडमडला ना. त्यांनी सगळा घोळ घालून ठेवला, मूर्ख कुठचा. बाबा अहो, त्याला नावं ठेवण्यापेक्षा आता आपण काय करू शकतो ना ह्याचा विचार करूया. आता माझ्या पुढे एकच ध्येय आहे, माझं लग्न, आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. राघव, आपले सगळे प्रयत्न वाया गेले रमा. तेव्हा तुझे बाबा आल्यावर सगळं ठीक होईल असं वाटलं होतं, पण त्याचे भलतच झालं ग. आधी फक्त आपल्याला अंकल गुरुजींची परमिशन हवी होती राघव. वाटलं काय तुला? राघव रमाशी बोलत असताना मी दाराबाहेरून चोरून ऐकत होतो. त्याने रमाला सांगितलं की मी आता तुला भेटू शकणार नाही. चला चला चला, तुझ्या लग्नाच्या तयारीला लागायला हवं. काय हो बाबा? काय हो बाबा, आता सगळे अडथळे दूर झालेले आहेत. आयुष्यभर पै पै करून जो पैसा आता मी जमवलाय ना, तो आता वापरायची वेळ आलेली आहे. तुझं लग्न असं करीन ना की सगळ्या नाशिकला पुढची 50 वर्ष ते लक्षात राहील. हो बाबा. आणि बाबा, मी की नाही लग्नात खूप 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 खरेदी करणार आहे. दागिने, साड्या, बाबा मी लग्नात पैठणी नेसणार, पैठणी. आणि तेही खऱ्या सोन्याच्या जरीची पैठणी. पण बाबा, यावेळी अजिबात काटकसर चालणार नाही या. बेटा, अगं तू हिरे माणकांची साडी जरी मागितलीस ना तरी तुझा हा बाप ती देणारच. चला चला, तू खरेदीच्या यादीला सुरुवात कर आणि मी लग्नाचा सर्वात जवळचा मुहूर्त काढतो. काय बाबा, रमा, मी राघवच्या घरी गेले होते. राघवच्या घरी का? तुझी जी अवस्था आहे ना ती मला बघवत नाहीये, म्हणून मला आजींशी बोलायचं होतं. आणि तुझी अवस्था त्यांनाही कळायला नको. आणि मी तुमच्या दोघांच्याही बाजूनी आहे हे मला त्यांना सांगायचं होतं. मग आजी काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या की कायम तुमच्या पाठीशी आहेत. आणि त्यांना तर खात्री आहे की तुमचं दोघांचं लग्न लवकर होईल. आणि खरं सांगू, त्यांनी असं म्हणाल्यानंतर मलाही असं वाटायला लागलं की असंच होईल. खरं सांगायचं तर आई आणि आजी आहेत ना, म्हणून आम्हाला होप्स आहे. पण पवित्र आंटी, तू हे मध्येच ट्रिपचं काय काढलंस? एक प्लॅन आहे. प्लॅन? कसला? सांगते. खरंच खूप ग्रेट आयडिया आहे. मी लगेच बॅग पॅक करायला घेते. गुड गर्ल. आता कसली काळजी करायची नाही. आणि आता पटापट बॅकपॅक कर. मी आहे बाहेर. हा, काय ग पवित्रा? अहो, रमा तिच्या मैत्रिणीकडे पोहोचलीच नाही अजून. आणि ती फोन पण उचलत नाही माझा. तू मैत्रिणीकडे कशी पोहोचणार? कारण ती इथे पोहोचली आहे. काय? पण असं कसं झालं? पवित्रा, काय झालंय? हा, अशी अचानक ओरडलीस का? तू काय झालंय?
फोन ठेवते. हा, फोन ठेवते. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही म्हणजे प्रॉब्लेम झाला असता पण तो नाही झाला. म्हणजे ती ट्रेननी गेली ना तर तिची ट्रेन मिस होणार होती पण ती त्या ट्रेनमध्ये चढली त्यामुळे आता ती ओके.